ब्रिटिश काळात श्री स्वामी समर्थांचे एक असे भक्त होते ज्यांनी गरिबांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण आणि त्यांची सरकारी नोकरी सुद्धा पणाला लावली। आपण बोलत आहोत नाशिक मधील संत यशवंतराव महाराजांबद्दल। यांचा जन्म 1815 साली पुणे जिल्ह्यामध्ये झाला। लहानपणापासूनच ते शांत, प्रामाणिक आणि अत्यंत सदाचारी होते। श्री स्वामी समर्थांवर त्यांची खूप श्रद्धा होती। शाळेत हुशार आणि बुद्धिमान असल्यामुळे यशवंतरावांना ब्रिटिश सरकारमध्ये उच्च पदावर नोकरी मिळाली। सरकारी सेवेत असूनही त्यांची ओढ अध्यात्माकडेच होती। ईश्वर सेवा आणि गरजूंची मदत हेच त्यांच्या जीवनाचे अंतिम ध्येय होते। ते त्यांच्या पगाराचा मुख्य भाग हा गरिबांची सेवा आणि सामाजिक सेवेसाठी द्यायचे। पण दुर्दैवाने त्या काळी महाराष्ट्रावर भीषण दुष्काळ पडला। गावोगावी उपासमार आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती। हे दृश्य यशवंतरावांना असह्य झाले। त्यांनी आयुष्यभराची कमाई गरिबांमध्ये वाटून टाकली, पण ती रक्कम पुरेशी नव्हती। म्हणून यशवंतरावांनी जनतेच्या मदतीसाठी इंग्रजांच्या तिजोरीतून 1,70,000 रुपये काढून सर्वांमध्ये वाटून टाकले। त्यानंतर त्यांनी स्वतःहून ब्रिटिशांना कळवले आणि जे काही दंड, शिक्षा असेल ते त्यांना मान्य आहे। तेव्हा ब्रिटिशांनी महाराजांना बंदिस्त केले आणि तिजोरीची तपासणी केली। पण तेव्हा ब्रिटिशांनी पाहिले की ते 1,27,000 रुपये तिजोरीमध्ये जसेच्या तसेच आहेत। हा प्रसंग जणू स्वामींचा चमत्कारच होता। यानंतर लोक महाराजांना देव मामलेदार म्हणून ओळखू लागले। आजही नाशिक येथे गोदावरी नदीच्या पवित्र तीरावर यशवंतराव महाराजांची समाधी आहे, जिथे हजारो भक्त कृतज्ञ